पवार गेम चेंजर खिलाड़ी ओवर टू कम बॉक्स। धन्यवाद प्रशांत. जाऊया मैदानावर. दर्शन बांदेकर सोबत अनिकेत मुकलच्या बॅटमधून पुन्हा एकदा भरकटतोय चेंडू. केतन म्हात्रे सारखा एक मातब ज्याच्या घरच्या मोटरसायकल मोजण्यासाठी सुद्धा डझनाचं प्रमाण लावावं लागतं. क्रिकेटच्या माध्यमातून मिळवलेल्या या मोटरसायकल 6 पेक्षा जास्त कार आणि अशा अनेक बक्षिसांनी सजलेलं त्याचं घर, हे सगळं केतनला दिलंय क्रिकेटने. फक्त आणि फक्त क्रिकेटसुद्धा आपल्याला किती श्रीमंत बनवू शकतं, समृद्ध बनवू शकतं, त्याचं एक सुंदर मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाकळणचा हा सुपरस्टार खेळाडू केतन म्हात्रे, ज्यांचं नाव. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. समोर अनिकेत मोकल. पुलचा फटका नॉस्ट्रायकरांच्या दिशेने. एकेरी धावेचा प्रयत्न होता. ओव्हरथ्रो होतोय. रनआउटची सुद्धा अपील होत आहे. मात्र विचारणा केली जाते तिसऱ्या पंचांकडे. मैदानावरच्या पंचांचा येतोय इशारा. या चेंडूवर बऱ्याच नाट्यमय घटना पाहायला मिळत आहेत. खास करून केतन म्हात्रे, श्रेयस कदम, दोन वरिष्ठ खेळाडू पंचांची थोडीशी बातचीत करताना तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय. विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर आणि त्यांच्या समवेत गौरव भागवत ही आमची टीम मैदानावरची. मैदानाच्या बाहेर स्कोरर दर्शना पवार, सुयोग देवस्थळी. समालोचन कक्षात आज प्रशांत आदवडे, मी बादल चौधरी. पहिल्या 2 दिवसासाठी सिद्दीक मेमन, पुढील 2 दिवसांसाठी चंदू शेटे. या सर्वांनी सजवलेली रंगवलेली ही स्पर्धा tenniscricket.in च्या पूर्ण टीमसह जगाच्या कानाकोपऱ्यात पहिल्या 2 दिवसात 2.5 लाख हिट्स आमच्या बी किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीला मिळत आहेत. रत्नागिरीची ही स्पर्धा 2 दिवसात 2 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिली. ही आपल्या सर्वांसाठी, रत्नागिरी वासियांसाठी, कोकण वासियांसाठी अभिमानाची गोष्ट. केतन बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठल्या. दर्शन बांदेकरचे 2 उत्तुंग गगनचुंबी षटकार, 2 सिंगल. 14 धावा करून दर्शन बाद होतोय आणि त्यानंतर साहिल कोरगावकर आणि त्याच्यासोबत अनिकेत मोकल ही डावाची सूत्र आपल्या हाती घेत आहेत. हा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. for 1. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेट. सिलीम मिडॉन या दोघांच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एक सिंगल धाव मिस शॉटवर असणारी धाव वाचवण्यासाठी ही केतनची रणनीती. धावसंख्या 20. थोडंसं अपडेट होत आहे. यावेळी पुलचा फटका मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि दुसऱ्या विकेटचं पतन. या पूर्वीच्या सामन्याचा हिरो माघारी परततोय दुसऱ्या विकेटच्या स्वरूपात. ऍक्शन रिप्ले बघूया. केतन म्हात्रेचा चेंडू, राऊंड विकेट. आखुटप्प्याचा चेंडू, पूल करण्याचा प्रयत्न. उंची तर गाठली होती, डिस्टन्स गाठण्यात मात्र चेंडू थोडासा कमी पडतोय. हा सुंदर चेल टिपला जातोय डीप मिड विकेट सीमारेषेवर. दुसरी विकेट गरज होती साहिलला उभं राहण्याची, मैदानावर ठाण मांडून राहण्याची. कारण सलामीवीर दर्शन सारखा खेळाडू माघारी परतल्यानंतर थोडा वेळ या खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. नवीन फलंदाज मैदानावर संघाचा कर्णधार गौरव नागवेकर. गौरवने आपल्या मुलाखतीत सुद्धा सांगितलं होतं, मोठमोठे खेळाडू समोर असतील, आयकॉन खेळाडू असतील, आता या नावांचा दबाव आपल्या खेळावर न होऊ देण्याचा प्रयत्न. पूल करण्याचा प्रयत्न होता. खांद्यावर आदळतोय चेंडू. हलकेच अपील विकेटकीपरचं. पंच पूर्णतः दुर्लक्ष करतायत, निग्लेक्ट करतायत. चेंडू राहतोय निर्धाव. डॉट बॉलने समाप्त होते दुसरं षटक. या चेंडूवरची ही घटना
गौरव स्क्रीनवर दिसतोय. टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. खांद्याच्या आणि मानेच्या मधोमध चेंडू लागतोय. डॉट बॉल. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाद झालेले 2 फलंदाज दर्शन बांदेकर आणि साहिल कोरगावकर. स्क्रीनवर गौरव दिसतोय. 2 षटकांची सांगता. 20 धावा. उरलेले 18 चेंडू 3 षटक. या 18 चेंडूंसाठी काय रणनीती वापरावी थोडीशी चिंता गौरवच्या चेहऱ्यावर जाणवताना, मात्र या चिंतेतून आपल्या संघाला नक्की बाहेर काढेल गौरव, कारण तो दृढ विश्वास घेऊन गौरव मैदानावर वावरत असतो. गौरवमध्ये एक मोठा क्रिकेटर लपलाय. टॉसला येताना सुद्धा गौरवच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काय सांगून जाणारं. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगून जाणारं होतं. न धरी शस्त्र करी सांगेन गोष्टी 4 युक्तीच्या. या उक्तीप्रमाणे संपूर्ण महाभारत ज्यांनी हसऱ्या चेहऱ्याने चालवलं, थोडीशी चर्चा मैदानावर रंगते. त्या चर्चेनंतर पुन्हा एकदा खेळ सुरू होईल. या चर्चेचं नेमकं फलित काय असेल, या चर्चेतून निष्पन्न काय होतंय. ज्याप्रमाणे समुद्र मंथनानंतर समुद्रातून 14 रत्न, हलाहल आणि अमृत बाहेर पडलं, अगदी तसंच या मधल्या काही मिनिटांच्या मंथनानंतर चर्चेतून, या चर्चेच्या गुऱ्हाळातून नेमकं काय बाहेर पडतंय. प्रेक्षकांना सुद्धा प्रतीक्षा असेल नेमकं काय घडलं या मधल्या क्षणांमध्ये. tenniscricket.in वर आपण ही सगळी चित्र पाहिली, मात्र आवाज आपल्यासाठी अनभिज्ञ. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हाफ ट्रॅकर. आखूट टप्प्याचा चेंडू. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. 21 हा धावफलक. 21. अनिकेत मोकल आणि गौरव नागवेकर ही जोडी. संघाचा एक आयकॉन माघारी परतल्यानंतर अनिकेत थोडासा संयम दाखवतोय. मुनिपचा चेंडू. फटका सुंदर कव्हरच्या दिशेने टोलवला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषा बार. गावगाता गजाली आणि बॉब मारता शेजारी. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. धावसंख्येवर घेऊन जाणारा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. मिडॉनचा केतन लॉंगॉनवर जातोय. मिडॉनवर एक क्षेत्ररक्षक येतोय. डीप मिड विकेटवर एक. लॉंग ऑफच्या दिशेने एक खेळाडू. डीप एक्स्ट्रा कव्हरवर हे 5 खेळाडू सर्कलच्या पलीकडे पाहायला मिळत आहेत. मिनी हेलिकॉप्टर मिडॉनच्या दिशेने. चेंडू घेतोय उसळी. पहिल्या टप्प्यानंतर जातोय सीमारेषा पार. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चौकार. केतनने थोड्या वेळापूर्वी क्षेत्ररक्षण बदललं. नेमकं याच जागी या 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू सीमारेषा पार जातोय. मालवणीत सांगायचा तर दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत. थोडीशी चर्चा नक्की होईल केतन सोबत.
की केतन जाईल विकेट किपरच्या जागेवर. बघूया काहीतरी वेगळी चित्र मैदानावर. शॉर्ट मिड विकेट, सिली मिड ऑन अशा दोन खेळाडूंच्या मधोमध एक खेळाडू दिसतोय. एक पॉइंटवर खेळाडू दिसतोय. कव्हर क्षेत्रामध्ये एक खेळाडू सर्कलमध्ये दिसतोय. स्लिपमध्ये एक खेळाडू असेल. आणि श्रेयस येतोय लॉंग ऑनवर. केतन म्हात्रे आणि श्रेयस कदम क्रिकेटच्या मैदानावरील हे दोन मित्र एकमेकांची जागा एक्सचेंज करतायत. या चौकारानंतर बदलतोय धावफलक. 31 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. 31 for 2. वारंवार केतनकडून क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. क्रिकेटमधील ही स्ट्रॅटेजी असते. बऱ्याच वेळा मोठे फटके बसायला लागल्यानंतर बरेच खेळाडू आपापली जागा एक्सचेंज करतात. क्रिकेटमध्ये कधी त्याला तोटका म्हटलं जातं, कधी त्याला लक म्हटलं जातं. आणि या तोटक्याचा अनिकेत वापर करतोय. बघूया काय होतंय. ऑफस्टंपच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. लगेच केतन तिसऱ्या पंचांची खुणा करतोय. रिव्ह्यू घेतोय या वाईडसाठी. तिसऱ्या पंचांचा येईल इशारा. वेगवेगळ्या खेळाडूंचे वेगवेगळे तोटके होते. वीरेंद्र सेहवाग खेळण्यापूर्वी लाल रंगाचा रुमाल आपल्या खिशामध्ये घ्यायचे. हा ॲक्शन रिप्ले. चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर गेलाय. पंच आपला निर्णय जाहीर करतील. डिसिजन पेंडिंग स्क्रीनवर दिसतंय. 1 ऑक्टोबर 2022 नंतर क्रिकेटमध्ये बदललेले काही महत्त्वाचे नियम आणि या नियमाचा वापर या चेंडूवर नक्की होईल, नक्की केला जाईल. वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा येतो इशारा. 1 ऑक्टोबर 2022 नंतर बदललेले नियम. गोलंदाज शेवटच्या झेपेत येण्यापूर्वी बॅटर शफल झाला तर वाईड लाईन तेवढ्या प्रमाणात शफल होते. यावेळी सुद्धा बॅटर शफल झाला पण वाईड लाईनच्या बाहेरून चेंडू अजून ट्रॅव्हल करतोय. वाईड पंचांचा इशारा पुन्हा एकदा तसाच ठेवला जातोय. धावसंख्या होते 32-32. बॉलिंग मार्कवर मुनीप आणि मुनीपच्या चेंडूवर एक मोठा फटका. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चौकार. गरज नव्हती या धावेची. गौरव विकेट सॅक्रिफाईस करतोय आपल्या आयकॉन खेळाडूसाठी. पण माघारी परतताना सुद्धा गौरवच्या चेहऱ्यावरचं हास्य, स्मित हास्य कमी होत नाहीये. गौरव, ही खासियत आहे तुझी. एक हसरा चेहरा बाद झाल्यानंतर सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचं हास्य आपल्या मनातल्या निराशेच्या पुढेच ठेवतोय आणि त्याच हास्यवदनाने माघारी परततोय. खूपच खराब कॉलिंग होतं. सुसाइड कॉल ज्याला म्हटलं जातं. आ बैल मुझे मार हा सुसाइड होता आणि या सुसाइडची कुठच्याही पोलीस स्टेशनला नोंद होऊ शकत नाही एवढी ही क्लिअर केस होती. 2 धावा या चेंडूवर आणि या 2 धावेनिशी सांगता तिसऱ्या षटकाची. 38 for 3. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज संघाचा कर्णधार गौरव नागवेकर यांची जागा घेण्यासाठी चिन्मय घुडे. चिन्मय घुडे, अनिकेत मोकल. उरलेले अजून 12 चेंडू. बी अ किंग ओव्हर आणि या बी अ किंग ओव्हर मध्ये 14 धावांचं लक्ष आपल्या डोळ्यासमोर असेल आणि ते 14 धावांचं लक्ष पूर्ण व्हावं यासाठीच अनिकेत मोकल
ही धोकादायक धाव घेण्याचा निर्णय घेतोय, कारण स्ट्राईक आपल्याकडे घेतोय, जबाबदारी आपल्या खांदी घेतोय. हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी, ही ताकद अनिकेत आपल्या हातांमध्ये, आपल्या बाहूंमध्ये आणेल का? पहिला चेंडू वेगवान ऑफस्टमच्या बाहेर, टप्पा पडल्यानंतर पिच होतोय, उसळी घेतोय, पेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा. मात्र त्यानंतर अनिकेत मोकल रिव्ह्यू घेतोय या चेंडूवर व्हाईट बॉलसाठी. ऍक्शन रिप्ले तर दाखवला जाईल, तिसऱ्या पंचांचा निर्णय सुद्धा सांगितला जाईल. यावेळी चेंडू दिसतोय ऑफस्टमच्या बाहेर, पिच होणारा केतन म्हात्रे, सुंदर विकेट किपिंग, राऊंड विकेट गोलंदाजी होते. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न, बॅटरपासून लांब जाणारा चेंडू, एक नॅचरल अँगल, नॅचरल आउटस्विंग. अनिकेत मोकल या अँगलसाठी तयार होते आणि त्यामुळेच बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडखानी न करता चेंडू सोडून दिला विकेट किपरसाठी. प्रतीक्षा असेल तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या चेंडूवरचा डिसिजन अजूनही पेंडिंग. वाईट बॉल, तिसऱ्या पंचांचा येतोय इशारा आणि धावसंख्या 39. या धावसंख्येवर एक मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अनिकेत मोकलची एक प्राइज विकेट. संघाचा आयकॉन खेळाडू चौथ्या गडाच्या रूपात माघारी परततोय. पुन्हा एकदा एक शांतता पसरते मैदानावर. कर्णधार गौरव नागवेकरने आपली विकेट सॅक्रिफाईस केली होती अनिकेतसाठी. बी अ किंग ओव्हरमध्ये 14 धावा कुटण्याचं शिवधनुष्य अनिकेतने उचलायचं ठरवलं आणि त्याला साथ दिली होती गौरवने. मात्र अनिकेत या 14 धावा करण्याच्या प्रयत्नात थिटा पडतोय, मागे राहतोय आणि अनिकेतची विकेट बहाल होत आहे चौथ्या गड्याच्या रूपात. असे निराश मनाने आणि खिन्न वदनाने अनिकेत डगआउटच्या दिशेने अगदी जड पावलांनी मार्गक्रमण करतोय. अनिकेतची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर प्रवेश करता होतोय. सुधेंदू घुडे, सुधेंदू घुडे आणि चिन्मय घुडे हे दोन बंधुराज एकत्रित मैदानावर. चिन्मय आणि बाबू ही जोडी 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बी अ किंग ओव्हर, 14 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट बॉल. शुभम काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. अशा षटकामध्ये गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर येणं यासाठी वाघाचं काळीज लागतं आणि हेच वाघाचं काळीज घेऊन गोलंदाजी करतोय तो शुभम. वाईट बॉलने सुरुवात केली पण त्यानंतर वापसी बघा. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. अजून एक डॉट बॉल. बॅटर बाबू स्ट्रायकर एंडच्या दिशेने खिळून ठेवला जातोय. सलग दुसरा डॉट बॉल. हा ऍक्शन रिप्ले बघा. बाबूचं पदलालित्य कधी बाहेर कधी आत, चेंडूच्या लाईन मधून येतोय, चुकतोय आणि चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्गक्रमण. यावेळी कनेक्शन तर आहे पण हे कनेक्शन पुरेसं नाहीये. पुन्हा एकदा लॉंग ऑन येतोय चेंडूच्या खाली. अजून एक साधा सोपा झेल टिपतोय आणि निम्मे संघ माघारी परततोय 39 या धावसंख्येवर. 39 फॉर 5. धमाल आणि बेमिसाल आतापर्यंत. ही 5वी विकेट. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. एक धाव फक्त खर्च करतोय शुभम या षटकात 4 चेंडूमध्ये. बी अ किंग ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू मैदानावर सुमित नागवेकर. 2 चेंडूवर 2 मोठे षटकार गरजेचे असतील.
तरी सुद्धा बी अ किंग ओव्हरचं टार्गेट पूर्ण होण्यासाठी अजून एखादी अतिरिक्त चेंडूवरची धाव गरजेची असेल. सन्मान देतो या चेंडूवर. फ्लिकचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकेरी धाव. दमदार सुरुवात पहिल्या 3 षटकामध्ये, पण त्यानंतर ही पारी अडखळते. जसं मगाशी प्रशांत आदवडे सरांनी सांगितलं, खरोखरच ही ओव्हर म्हणजे गेम चेंजिंग ओव्हर. या षटकामध्ये बऱ्याच संघांची गणित बदलली, गणित चुकली. बऱ्याच जणांना हे प्रमेय सोडवता आलं नाही आणि त्यामुळे बरेच संघ या नशिबाच्या फेऱ्यात अडकले. बी अ किंग ओव्हरमध्ये. वाईड बॉल. 41. 5 गड्यांच्या मोबदल्यात 41 फॉर 5. 2 विकेट या षटकात शुभम आपल्या नावे करतोय. ऍक्शन रिप्ले बघा. खूपच बाहेर जाणारा चेंडू. यावेळी क्लीन बॉल. शुभम या षटकात 3री विकेट मिळवतोय. ऍक्शन रिप्ले भेटीला येतोय बघा. शुभमचा चेंडू लेग स्टम्पचं हलकसं चुंबन घेतोय. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि मैदानावर अजून एक सफलता शुभम आपल्या नावे करतोय. बी अ किंग ओव्हर मधील अजून एक दर्जेदार कामगिरी. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी. शुभम या षटकात 3 सफलता आपल्या नावे करतायत. 4 षटकांची होते संगता आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 41 धावा. ज्या 41 धावामधील 4 धावा वजा होतील आणि धाव संख्या होईल ती 37. 37 धावा आणि इनिंगचं शेवटचं षटक बाकी. निकेत मोकल बॅटिंग खूप सुंदर केली या आयकॉन खेळाडूने. दर्शन बांदेकर थोडं राहणं गरजेचं होतं. यावेळी अजून एक चेंडू. काय झाले नेमकं या चेंडूवर बघूया. प्ले डाऊन होतोय. अजून एक विकेट. अहमद नाखवा ही 2री विकेट आपल्या नावे करतोय. 37 या धावसंख्येवर 7व्या विकेटचं पतन. सात बाद 37 फॉर 7. इनिंगचे शेवटचे 5 चेंडू बाकी असताना नवीन फलंदाज मैदानावर. आनंद. दुसऱ्या बाजूने ऋषिकेश. हे दोघेही नवीन फलंदाज. सरतीस 37. पुन्हा एकदा फसलेला फटका. बॅटची कड. केतन म्हात्रे चेंडूच्या खाली. 8व्या विकेटचं पतन. एक दमदार सुरुवातीनंतर हा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतोय. 8व्या विकेटचं होतंय पतन. 37 धावा.
लागलाय अहमद नाखवाकडे. विकेट हॅट्रिक अहमद नाखवा आपल्या नावे करेल का? या पर्वातील चौथ्या पर्वातील पहिली विकेट हॅट्रिक करण्याची संधी असेल अहमद नाखवाकडे. या संधीचं अहमद आपल्याला सोनं करावं लागेल. विकेट हॅट्रिकची संधी, आणि संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी. थोडा जरी उशीर झाला तरी संधी, चहा आणि बिस्किट सगळंच गेलं समजायचं. या संधीचं सोनं, रेडियम आणि प्लॅटिनम करण्यासाठी अहमद नाखवा सिद्ध होतोय. चौथ्या पर्वातील पहिली विकेट साजरी करण्याची संधी असेल अहमद नाखवाकडे. स्ट्रायकर एंडवर विनय, नॉन स्ट्रायकर एंडवर ऋषिकेश. पुल करण्याचा प्रयत्न, पहिल्या स्लिप मधून चेंडू पसार होतोय. लेग बायच्या स्वरूपात एकेरी धावेसाठी 38 हा धाव फलक. एक अनुभवी खेळाडू स्ट्रायकर एंडवर. या अनुभवाचा वापर आपल्या संघासाठी कितपत होईल? टॉस जिंकून मंदार कीरने संध्याकाळच्या सत्रात सुद्धा धावांचा पाठलाग करण्याचा घेतलेला निर्णय, आणि हा निर्णय आतापर्यंत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाने अतिशय सार्थ ठरवला. जखडून ठेवलाय प्रतिस्पर्धी संघाला. संधी धावचित करण्यासाठी डायरेक्ट हिट होतोय का? फलंदाज क्रीज मध्ये पोचलाय का? रनआउट झालाय का? तिसऱ्या पंचांकडे, मैदानावरच्या पंचांची विचारणा होते, आणि या चेंडूवर नेमकं काय घडलंय हे सगळं तुम्हाला दिसेल. tenniscricket.in सरळ बॅटने चेंडू खेळला होता. ज्याप्रमाणे कसोटीमध्ये शुभमन गिल रनआउट झाला होता त्या क्षणाची आठवण होते. मात्र यावेळी बॅटर प्रथम दर्शनी तरी असं वाटतंय आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. एक धाव स्कोर शीटवर ऍड केली जाईल. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते 39. 2 चेंडू बाकी इनिंगचे. वेगवान चेंडू, बॅटला लागतोय चेंडू. त्यानंतर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव मिळवली जाते, पण पंचांचा इशारा काहीसा वेगळा येईल. प्रत्येक चेंडूवर आर्ग्युमेंट पाहायला मिळत आहेत. व्यावसायिक खेळाडू असल्यानंतर हे चित्र मैदानावर बऱ्याच वेळा पाहायला मिळत आहे. मला वाटतं डेलिबरेट पॅडिंगसाठी कदाचित हे आर्ग्युमेंट असावं. तर पंचांची हल्लेली मान बरंच काही सांगून जाणार आहे. चेंडू निर्धाव, पंचांचा येतो इशारा. डॉट बॉल. इनिंगचा शेवटचा चेंडू, शेवटची जोडी. केतनच्या दिशेने झेल येतोय. केतन चेंडू अडवतोय. ऑलआउट करण्याची संधी, आणि स्ट्रायकर एंडवर फलंदाज. धाव बाद, आणि आजच्या दिवसातील पहिला संघ जो होतोय ऑलआउट, दत्तप्रसादिक घुडेवटार संघ. टॉस हरल्यानंतर अहमदी ग्रीन स्टार पावत संघाविरुद्ध 5 षटकामध्ये सगळ्या गड्यांच्या मोबदल्यात धावा जमवतोय. धावा होत आहेत 40, आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य. स्कोरबोर्ड. दर्शन बांदेकर 7 चेंडू 14 धावा. सुरुवात दमदार. अहमद नाखवाने त्याला बाद केलंय. अनिकेत मोकल 10 चेंडू 17 धावा, आणि त्यानंतरचा स्कोरबोर्ड 0-0-0-0-1-0-0-1-1. टेलिफोन नंबर नाहीये. ही फक्त आणि फक्त बायनरी लँग्वेजची बरोबरी होऊ शकते. 40 धावा 10 गड्यांच्या मोबदल्यात. अहमद नाखवा 19 धावा 4 विकेट. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. केतन म्हात्रे 3 धावा खर्च करतोय 1 विकेटसाठी. मुनीब विकेट नाहीये, महागडीवर 18 धावा, आणि शुभम 3 विकेट
3 धावा खर्च करून जबरदस्त बॉलिंग स्पेल, खास करून अहमद नागपा 4 विकेट, शुभम 3 विकेट आणि त्यामुळेच धावसंख्या स्थिरावते 40 विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य. आणि या संध्याकाळच्या सत्रात या 41 धावांचा पाठलाग कसा होतोय हे सांगण्यासाठी भारतभर क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांनी भ्रमण केलं, अनेक राज्यांमध्ये जाऊन त्यांनी समालोचन केलं, एकूण 12 राज्यात मिळून 15पेक्षा जास्त पुरस्कार ज्यांच्या नावे आहेत, मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा ज्यांनी सजवल्या, ऐकूया आवाज आमचे मित्रवर्य प्रशांत आदवडे. क्षेत्रचे सजून घ्यायचे. रेनी ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, या स्पर्धेचा तिसरा दिवस, महत्त्वाचा सामना. रॉयल स्टॅकर नाणी संघाविरुद्ध कोण खेळणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता या मॅचमध्ये मिळणार आहे. आणि त्याचबरोबर बी ए किंग ओव्हर देखील महत्त्वाचा असणार आहे. दर्शन गेंदबाजी कर टप्पा खाने के बाद उछालता गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, थर्ड मैन क्षेत्र में चली गई. और फिलहाल स्कोर 1 रन. बल्लेबाज केतन म्हात्रे इस वक्त आपके पास स्क्रीन पर हैं, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी और शानदार प्रदर्शन केतन म्हात्रे का रहा पहले मैच में. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद, ऑन साइड पर खेलना चाहते थे, जोरदार अपील. सुमित जो है ना पॉइंट से अपील कर रहे हैं, पॉइंट क्षेत्र में. उनको पता है ये बहुत महत्वपूर्ण विकेट, गेंदबाज तो अपील करेंगे. मैं तो समझ सकता हूँ वो जो 11 खिलाड़ी वो 11 खिलाड़ी अपील कर सकते हैं. कोर्ट पे वकील और मैदान के अंदर ये सारे खिलाड़ी अपील कर सकते हैं. अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है. अच्छी गेंद और एक अच्छी गेंद, यहां मौका बन सकता है. रनआउट का विकेट. बल्लेबाज अरफान बैक टू द पेविलियन. प्रारंभिक बल्लेबाज रनआउट. और इस मुकाबले में वापस के उम्मीदों को लगता बा पहला झटका.
बांदेकरनं खूप चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. बॅटिंग तितकी चांगली झाली. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली. दर्जेदार बॅटिंग त्यानं केली, परंतु हे षटक पहा, अतिशय लाजवाब कामगिरी करत असताना आणखीन एक भन्नाट वेगाचा चेंडू आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी दर्शन बांदेकर कडून. महत्वाचा सामना जिंकण्याकरता 41 धावांचं जरी टार्गेट असलं तरी या मॅचमध्ये सुसाट वेगानं सैराट गोलंदाजी करण्याची ताकद दर्शनकडे आहे. ऑफ्टनच्या बहादचा चेंडू स्क्वेअर कट निश्चितच करत होता. चेंडू गेलाय थर्ड मॅनला आणि आता प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर सुरू झालाय. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. राऊंड विकेट मारा करत असताना गोलंदाज दर्शन बांदेकर केतन पॉईंटच्या दिशेनं चेंडू स्लाइड करण्याचा प्रयत्न केला. तितकंसं यश त्याला मिळालं. या चेंडू गेलाय त्या थर्ड मॅनला. शरीरापासून दूर खेळलेला चेंडू होता केतन मात्रेकडून. आता बाउन्सर टाकलाय आपट बार, परंतु भन्नाट वेगाचा चेंडू डोक्यावरून जातो आहे, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा अंपायरने केला. 1 पर ओव्हरचा इशारा देखील पंच करत असताना काय द्वंद्व रंगले मैदानावरती. परिस्थितीबद्दल काळजी करू नका. आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपणार का? प्रयत्न चांगला होता. याच ठिकाणी किरणनं पकडलेला झेल होता, तो व्हायरल झाला होता. आपला पण रील झाला असता, पण झेल टिपला गेलेला. झेल टिपला गेला असता तर निश्चितच मजा आली असती. बघा, सर्व गोष्टींना पुरून होणारी गोष्ट म्हणजे कष्ट. अपार कष्ट करावं लागतील. जर हा विकेट आला असता सामन्याचं चित्र बदललं असतं, परंतु तसं झालं नाही. क्रिकेटमध्ये जर तरला काही अर्थ नाहीये. हा प्रयत्न चांगला होता. कमिटमेंट पहा, कारण आपण सर्कलमध्ये आहात, इथून मागे आला, झेपाव झेल पकडण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी त्याचं कौतुक निश्चित होईल. हे प्रेक्षक देखील आज बघा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. अतिशय सुंदर असा चेंडू, खांद्यांचा सुंदर वापर छान पद्धतीने केला या ठिकाणी बांदेकरनं. आणि त्यानंतर बघा, मागे यायचं आणि झेल पकडायचं हे सोपं काम नाही. 1983 मध्ये कपिल देव निखन्स मिड विकेटला मागे गेले, पकडला झेल, भारताने ट्रॉफी हातामध्ये घेतली. हा झेल पकडला असताना कदाचित मला असं वाटतं टर्निंग पॉईंट ठरला असता. सुरेश कदम आणि केतन मातेसारखे 2 खेळाडू इथे आहेत. अमदीप ग्रीन स्टार पावसचा संघ मैदानावरती. आणखीन एक चांगला चेंडू आहे, मजा येणार आहे. एका बाजूला अनिकेत, तोही चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात आपण दर्शनला पाहिलं आग उगताना. आता या मॅचमध्ये मजा येणार आहे. विश्वास निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागतो, मात्र गमवायला सेकंद देखील लागत नाही. हा विश्वास महत्वाचा आहे. कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस. आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली आहे. आणखीन एक दर्जेदार चेंडू आहे. खोलबट टप्प्याची गोलंदाजी केली जाते. केतन मात्रेसाठी देखील प्लॅन तयार आहे. या मॅच मध्ये येणार आहे मजा. आता मजाला उलट केले तर काय होईल? जामला उलट केले तर मजा येणार आहे. दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघ या ठिकाणी निश्चितच या मॅच मध्ये जिंकण्यासाठीच खेळत आहेत. आणखीन एक भन्नाट वेगाचा चेंडू. पहिल्या षटकात आपण बघितलं तर अतिशय तिखट मारा केला दर्शन बांदेकरनं, आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून अनिकेत मैदानावरती गोलंदाजी करतोय. धावसंख्या 6. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुमित आणि दर्शनला वाटत होतं की आपण जाऊन रिव्ह्यू घ्यावा का. कॅप्टनला विचारलं तर सुमितनं सांगितलं त्याची गरज नाही. सुमित देखील लेदर बॉल खेळणारा खेळाडू आहे. आणखीन एक बाउन्सर टाकलाय. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. आणि आता म्हणतात ना, आमचे जर इथे बादल सर असल्याला म्हटले असते की डोक्यावरून पाणी गेलं, कारण टप्पा पडण्याचा चेंडू उसळी घेतोय. आणि जेव्हा 1 फॉर ओव्हरचा इशारा होतो तेव्हा तुमचे ऑप्शन कमी होतात, पर्याय कमी होतात. तुम्हाला ऑप्शन दुसरे निवडायचे असतात, पण ऑप्शन दुसरं तुम्ही निवडलं नाही. आणि परिणामता काय झालं तर अंपायरने इथे नो बॉलचा इशारा केलाय. आत्मविश्वासानं क्रिकेटचा खेळ खेळणं गरजेचं आहे. जिद्दही तितकीच महत्वाची आहे. धावसंख्या फार मोठी नाही आहे सध्या. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाबस, मी अपयश स्वीकारू शकतो पण प्रयत्न करणं सोडू शकत नाही. यालाच तर जिद्द म्हणतात. धावसंख्या मोठी नाहीये तुमच्याकडे, बँक बॅलन्स तुमच्याकडे नाहीये, पण अशा वेळेला चांगली कामगिरी करायची आहे. लॉकडाऊनमध्ये तुमच्या खिशामध्ये पैसे होतेच कुठे, पण तरी पण आपण आपलं आयुष्य जगलो. कमी पैशामध्ये पण जगलो. बँक बॅलन्स कमी असताना देखील इथे स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे.
अभि चेंडू कळलाय, लेग ब्रेक चेंडू टर्न झाला होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इथे झेल सोडलाय आणि शर्यत लागली आता झेल सोडण्याची. ही चांगली रक्षणं नाही आहेत. विनय आहे त्या ठिकाणी. या स्पर्धेच्या मॅनेजमेंटमध्ये विनयनं प्रचंड चांगली कामगिरी केली. इथे झेल कोणाचा होता तर झेल होता जो लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक, परंतु मध्ये असलेलं पाणी आणि त्यामुळे बदलली ही कहाणी. त्याला यायला वेळ लागला, विनय आला, त्यालाही उशीर झाला. फुल टॉस, परंतु त्यावरती बॅट्समन बॉस होऊ शकले. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा झाला. बिमरचा इशारा करतील पंच मैदानावरती. अत्यंत महत्वाचा सामना, प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे. धावसंख्या 9 वरून आता 11 वरती पोहोचले. 11 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 5 षटकांचा सामना, 41 धावांचं आव्हान. मित्रांनो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, या स्पर्धेमध्ये BA किंग ओव्हर जे आहे ते महत्व. तू तिथपर्यंत जरी लढलात ना, तिथपर्यंत तुम्ही जर या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत लढलात ना तर मजा येणार आहे. दुसऱ्या बाजूला केतन मात्र मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न केले. धावसंख्या 11, नेल्सन आकडा. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. हो, फुल टच चेंडू होता. 2 गोष्टी जीवनामध्ये वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा क्षण, दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये ओव्हर पिच आणि फुल टच चेंडू कधी वाया घालवायचे नसतात. ते या ठिकाणी अहमदनं निश्चित वाया घालवलेले आहेत. याही चेंडूवरती मोठा फटका आलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकता, धावसंख्या 12. षटक क्रमांक 2, रिक्वायर्ड रेट 9.16. चेंडू शिल्लक आहेत 29 धावांची आवश्यकता. मैदानावरती दर्शन बांधेकर आपल्या गोलंदाजांना कानमंत्र देत असतात. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. सुमित देखील त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाची विभरचना थोडीशी चेंज केली जाते आहे. गौरव त्या ठिकाणी आहे. गौरव आणि सुमित हे अनुभवी खेळाडू दोन्ही आपल्याला बघायला मिळत आहेत. दर्शन यष्ट्यांच्या मागे टपला. यष्टीरक्षक पुढे उभा, गोलंदाज आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही धाव. या साऱ्यांना चकवशील, ते तुम्हाला कधीच देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. आता 41 धावांचा पाठलाग. पण मी तुम्हाला सांगतो की दोन्ही संघांकडे खूप चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. दर्जेदार मॅच मैदानावरती बघायला मिळेल. ऑन साइडला आता दर्जा दाखवतोय बॅट्समन केतन म्हात्रे. चेंडू फेकून दिलाय ऑन साइडला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. षटकार केतन म्हात्रेच्या बॅटमधनं. 13 धाबा वरून आता धावसंख्या निश्चितच वाढेल. बघा या ठिकाणी काय घडलं होतं. चेंडू टाकत असताना गोलंदाज टप्पा चुकला आणि केतन म्हात्रेने काय षटकार ठोकला. चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या वाढली. धावसंख्या या ठिकाणी जाईल आता 19 वरती. मॅजिक बॉल अजून यायचा आहे. डबल ट्रबल ओव्हर देखील यायचं आहे. BA किंग ओव्हर देखील यायचं आहे. 41 धावांचा पाठला. हे षटक महत्वाचं आहे. हे षटक अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यानंतर क्रिकेटच्या या खेळामध्ये खरं तर शेवटच्या षटकामध्ये काउंटडाऊन होतं. उलटी गिनती शुरू हो जाती है. लेकिन फिलहाल BA किंग ओवर जो बहुत इंटरेस्टिंग है, बहुत दिलचस्प है. मैं इसको BA किंग ओवर भी बोलूंगा और गेम चेंजिंग ओवर भी बोलूंगा. लेकिन इससे पहले ये ओवर, अब जो गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग पार्ट पर आए हैं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चिन्मयला संधी मिळाली. चिन्मय स्ट्रायकरला बॅट्समन असेल अहमद नायकवा. 19 धाबा दाबल करती. 18 चेंडूमध्ये 22. हे समीकरण तसं सोपं वाटतंय पण क्रिकेटचा खेळ आहे आणि तिथं ठासून भरलेले. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. चिन्मयचा पहिला चेंडू. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तो चुकलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धाबा करतात चौकार. अत्यंत सुरेख फटका खेळलाय. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षण जजमेंट चांगलं नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. 4 धाबा करता खणखणीचा चौकार. ही चपरक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि आता धावसंख्या 23 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. बॉलची आवश्यकता मैदानावरती आहे का? प्रेक्षकांची संख्या वाढले. tenniscricket.in चे आमचे कॅमेरामॅन प्रेक्षक देखील आता संध्याकाळच्या सत्रामध्ये दाखवतील. हे बाई युद्ध आहे. रत्नागिरीतील 2 धुरंधर चिन्मय आणि नाकवा. तुम्ही तुमचा खेळ दाखवा. लोक तुम्हाला या ठिकाणी तो कौतुक करण्याकरता उपस्थित आहेत. रत्नागिरीकर. हो, पहिल्या चेंडूवरती चौका, दुसऱ्या चेंडूवरती डॉट. निर्धाव चेंडू आहे. उद्या करेल हे वाक्य तुम्हाला कधीच यशस्वी होऊन देणार नाही. आजच करायचं आहे. आजच दिवस आहे.
बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, शानदार खेल बीच मैदान पर। चिन्मय गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 23, 1 विकेट के नुकसान पर। केतन 11 पर खेळ रहे, नागवा 7 पर बल्लेबाजी कर रहे। पॉइंट त्यानंतर आता आणखी एक वेगळी व्यूहरचना, हा वेगळा एक प्लॅन आपल्याला बघायला मिळतो, खास करून बॅटर एमएस साठी। सुरेख चेंडू क्षेत्ररक्षक आहे, परंतु पानी 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 पानी, आज है पानी। ये पानी जो है ना वो कहानी बदल रहा है। इंटरेस्टिंग मैच बीच मैदान पर। अब केतन मात्र ऑन स्ट्राइक, अब मजा आएगा। अत्यंत महत्वाचा मॅच मैदानावरती आपण पाहतोय, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरती रंगतोय। कॅप्टन आपण व्यासपीठावरती या, टॉस साठी तयार व्हायचंय। पहिल्यांदा टॉस करणार आहोत आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। रॉय स्ट्राइकर नाणीज। आकाश में वो काले घने बादल मुझे दिखाई दे रहे, बीच मैदान पर संकट के बादल भी मंडराते हुए, लेकिन ये किसके ऊपर है? गति परिवर्तन के साथ गेंदबाजी। टूर्नामेंट को सफल बनाने के लिए विनय ने बहुत बड़ा काम किया, लेकिन अब उनका रोल बदला है। अब जाकर बहुत ही शानदार प्रदर्शन के साथ गेंदबाजी कर रहे। देखिए एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ज्यादा गति ने लेग ब्रेक किया गया था, कट करना चाह रहे थे बीट में बल्लेबाज से इस कदम, विकेट कीपर ने अपना काम किया। फ्लाइटेड गेंद, आगे गेंदबाजी, वाह विनय वाह। सामना कोणी पण जिंकू द्या, सामना कोणी पण जिंकू द्या, पण विनयच्या एफर्टसाठी रत्नागिरीकर निश्चित टाळ्या वाजवतील, टाळ्यांचा गजर करतील। टाळ्यांचा गजर चारी बाजूने होतोय। पहिला चेंडू थोडासा शॉट आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकला होता, दुसरा चेंडू त्याने टाकत असताना टेलिग्राम मिळालं आणि बरोबर फॉलो केलं विनय। वाह, क्रिकेट की परिभाषा को जानते हुए बहुत अच्छा कार्य कर रहे हैं। स्कोर 35 पर 2, 41 रनों का टारगेट। पहले 2 गेंदों पर विनय ने बल्लेबाजों को खामोश रखा है। पिछला मुकाबला इस तरह से था, दत्त प्रसाद एक गुणवत्ता टीम के लिए, और अब जाकर स्ट्राइकर एंड पर बैटर बल्लेबाजी करने के लिए श्रेयस कदम, 2 आइकॉन खिलाड़ी हैं। ये भी बहुत अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी विनय द्वारा। तीसरी गेंद पर तालियों की आवाज आ रही है, तालियां बज रही है। करेंसी के लिए पाउंड चाहिए, करेंसी के लिए पाउंड चाहिए, क्रिकेट के लिए ग्राउंड चाहिए। अगर रोचक मुकाबला चल रहा है तो दोस्तों आपके तालियों का साउंड चाहिए, वो तालियों का साउंड आ रहा है। और विनय के लिए 1000 का इनाम भी। भाई आपका नाम तो बताइए। वैभव पाबस्कर, इनकी तरफ से 1000 का इनाम। मैच कोई भी जीते कोई भी हारे, लेकिन इस मुकाबले में विनय की गेंदबाजी, कदम का इस्तेमाल किया, गेंद को सेट पर खेल दिया खिलाड़ी। अब बहुत ही खराब फील्डिंग, विनय मेहनत कर रहे हैं। 2 रन मुकम्मल किए, तीसरे के बारे में एक बार फिर सोच रहे थे, लेकिन केवल 2 ही रन मिलेंगे, 2 रन से ज्यादा नहीं है। 38 2 विकेट के नुकसान पर 4 गेंदों का खेल हुआ है। 2 गेंदों का खेल आना बाकी। 2 गेंदों में जीतने के लिए अगर देखें तो 3 रनों की जरूरत है, कंपल्सरी चेस है। प्रत्येक चेंडू नंतर विनयसाठी टाळ्यांचा गजर होतोय, प्रत्येक चेंडू नंतर टाळ्यांचा गजर होतोय। हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर। ठोका टाळ्या, काय मॅच है। 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता। आगे कर खेलने का प्रयास, या खतरा हो सकता है। विनय 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 कर दिया काम। ओ काय मॅच आहे। 2 आयकॉन खेळाडू असताना विनय सारखा खेळाडू मैदानावरती दर्जेदार कामगिरी करतोय। विनय भाऊ, काय जबरदस्त कामगिरी। विनयचा विषय लय हार्ड आहे, विनयचा विषय लय हार्ड आहे। भाऊ तू हुकमाचं कार्ड आहे, भाऊ तू हुकमाचं कार्ड आहे। विनयचा हा खेळ, विनयची गोलंदाजी रत्नागिरीच्या प्रेक्षकांना आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करा। टाळ्यांचा गजर होतोय। वाह काय मॅच आहे, तमाम प्रेक्षक टाळ्यांचा गजर करतायत। सकाळ संध्याकाळ इथेच प्रॅक्टिस करतात। 1 चेंडू 3, 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता। कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका। पात्र सामन्याचा शेवटचा डाव, शेवटचा चेंडू। विनय तयार, समोर केतन
मात्रे कोण जिंकणार कोण हरणार उत्कंठा पोचले शिगेला. पुढे सरसावत खेळलाय चेंडू इथे पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण ट्रोब चांगला आलेला आहे. 2 धाबा पूर्ण होतील का? 2 धाबा पूर्ण झाल्या तरी 3 धाबा अतिशय महत्वाच्या आहेत. इथे इथे काय घडतंय? थ्रो केला गेलाय आणि फलंदाज बाद बाद की नाही बघूया बघूया बघूया. थांबा थांबा थांबा. आज जाऊ नका 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 आज जाऊ नका. थांबा थांबा. ट्विस्ट आहे का बघूया. पंच बाद की नाही पाहूया. आउट की नॉट आउट पाहूया या ठिकाणी काय घडतंय. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन ऑनफिल्ड अंपायर डिसिजन. थांबा घाई करू नका. पंच टीव्ही अंपायर कडे जात आहेत. टीव्ही अंपायर कडे जात आहेत. अजून एक डिसिजन येणं बाकी आहे. थांबा थांबा घाई करू नका. एक डिसिजन येणं बाकी आहे. एक डिसिजन येणं बाकी आहे. टीव्ही अंपायरचा डिसिजन येणं बाकी आहे. बरोबर अंपायर ऑनफिल्ड अंपायर. येस विनय पण जाऊ द्या. महत्वाचा काय भाग आहे. जय विजय पराभव या सगळ्या गोष्टी होत राहतील. विनयनं आपल्या होम ग्राउंडवरती रत्नागिरीच्या सर्व प्रेक्षकांच्या साक्षीने केलेली कामगिरी तुम्हाला भावली असं. टाळ्यांचा गजर विनयसाठी. काय कामगिरी केले. वाह वाह. विनय आज सगळ्यांच्या खांद्यावरती आहे. विनय आज सगळ्यांच्या हृदयात आहे. या स्पर्धेच्या मॅनेजमेंटमध्ये चांगली कामगिरी केली. विनय 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 आपल्या स्क्रीनवरती आहे. तमाम रत्नागिरीकर त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर करतायत. अफलातून आउटस्टँडिंग रॉकिंग. यापूर्वी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकरता आलं होतं. वैभव पावसकर आता सुद्धा आणखीन एक पारितोषिक येणार आहे. राहुल ओसवाल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. राम जानकी 1000 रुपयाचं पारितोषिक. पण निर्णय तिसऱ्या पंचांचा आउट दिला गेलेला आहे. आता गौरव या ठिकाणी निश्चितच सेलिब्रेशन कारण पंचांचा निर्णय होता. गौरव अभिनंदन. या मॅच मध्ये जास्त वेळ न घेता आपण जाणार आहोत पुन्हा एकदा सेलिब्रेशन बरोबरच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. ज्याने ज्याने नाणी संघाचं कॅप्टन आपण या नाणी संघाचं कॅप्टन त्याचबरोबर गोडे बटार आपण पहिल्यांदा टॉस करून घेणार आहोत. पहिल्यांदा टॉस आपल्या घरच्या मैदानावरती विनयने केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे. पहिल्यांदा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण टॉस करून घेणार आहोत. एकदा तमाम रत्नागिरीकरांना विनंती आहे. हा जो सामना